मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आजचा माझा व्लॉग सुरू झालेला आहे एंजलच्या हेअर कटिंगने. तिला ना इथे म्हणजे खूप घामोळ्या वगैरे झालेल्या आहेत, तर मी म्हटलं थोडेसे असे कट करते केस. आणि आता स्कूल पण सुरू होईल, म्हणजे 2 बो बांधते ती, तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित लेवलला पण दिसेल. जस्ट लेवल करणार आहे, असे जास्त कटिंग वगैरे नाही करणार आहे, लेवल करणार आहे. आणि पुढे पण ना तिला इथे इकडे ना हे बेबी हेअर्स आहे ना, तिथे पण तिला घामोळी झालेली आहे, मग त्याच्यामुळे ते पण थोडेसे कटिंग करणार आहे. जास्त काही कट वगैरे नाही करणार आहे, फक्त लेवलला करून, म्हणजे तिचे खालीवर झालेले आहेत केस. तिचे केस खूप रफ आहेत ना, त्याच्यामुळे ते खालीवर झालेत आणि व्यवस्थित नाही वाटत आहे, तर थोडेसे लेवलला केले तर चांगले वाटते. आणि माझी मम्मा पहिले तिकडे होती ना, तर तिकडे
झालेला आहे हेअर कट तो बघा. ती तिचे केस सेट करते. थोडेसेच कापले, जास्त कापलेले नाहीत. तिने व्हिडिओमध्ये बघितलेले हे पुढे असे छोटे हवे होते तिला आणि साईडने असे. तर पण ते व्हिडिओ दिसायला छान दिसतात अंजू, असं प्रत्यक्षात नाही छान दिसत. पण मी माझ्या याच्याने एकदम थोडेसेच कट केले कारण मला माहिती आहे ते खराब दिसणार, त्याच्यामुळे मी नॉर्मल कट केले. पण आता ते कट केल्यावर तिला नको, आता परत तर आपण जॉईंट नाही करू शकत, ते केस जसे तसेच राहणार. आता ते थोडेसे सेट आताच कापलेत ना, जस्ट थोडा दिवस सेट झाले की मग ते बरोबर व्यवस्थित दिसतील. ते आता मोठे होते ना, त्याच्यामध्ये सडनली कट केले तर आपल्याला स्वतःला पण घाणच वाटतं. आपण स्वतःचं हेअर कट केलं तेव्हा पण आपल्याला ते हेच होतं. आता ते थोडेसे सेट झाले की बरोबर होते. झालेत व्यवस्थित, फक्त तिला हे इथे एवढे हवे होते. आता इथे घामोळे आले, तिला मी नको बोलली इथपर्यंत कापायला. ते घामोळ्यामुळे मग अजून इथे गरमीमुळे घामोळे अजून येतील, त्याच्यामुळे मी नको बोलली. पण तिला पाहिजेच होते इथपर्यंत करच. पण मी थोडेसेच कट केले. मी माझ्या हिशोबाने जास्त हेच नाही केले कारण इकडचे पण अजून तिला हवे होते, इथून पण अजून हवे होते. पण मी जस्ट पुढचे थोडेसेच कट केले. दिसायला छान वाटतात ते, पण आता नवीन कट केलं त्याच्यामुळे तिला हे होईल. चला तर माझं जेवण आवरलेले. हिच्या मागे अर्धा तास गेला हेअर कटच्या, हिचे सेट करायला. माझी मशीन खराब झाली, नाहीतर मशीनने अजून सेट झाले असते तर छान वाटले असते तिचे. माझा ड्रायर खराब झालेला आहे. जेवणाला लागते मी. बाबू खूप वेळ झालं झोपलेली आज, तर जेवण बनवते मी. ये रे ही छोटी ही बुटकी, हिला आगाव आहे. ही स्वतःच्या तर सायकलवर बसत नाही, पण तिला मोठ्या माणसांचं पाहिजे. सर्व मोठ्यांच्या सायकलवर बसायला पाहिजे. ते बघा उतरायला नाही मागत आता. उतरत नाही ती. बसा तेव्हा तिला पकडायला पण पाहिजे. हात काढ बोलते तिला. तू पुढे पकड. आज बनवली आहे मी तिखट मसूरची डाळ केलेली आहे. भात झालेला आहे. इथे भात रेडी आहे माझा. आणि हे आलू पॅटी आहे जे आपण डीमार्टला वगैरे मिळते मॉलमध्ये. तर ते फ्रीझरमध्ये ठेवली ना की खूप कडक होते, तर ती काढून ठेवलेली, ती फ्राय करणार आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी. रूम टेम्परेचरवर थोडा वेळ ठेवते, ते थोडीशी नरम होईल आणि मग फ्राय होईल. आणि डाळी ते होते माझी. मग जेवण करायचं 1 वाजता. हे झाले की फ्राय करून मग जेवण करायचं. बाबूला दिलेले. बाबू आता तिच्या गाडीमध्ये बसलेली. एंजल गेली तिची सायकल घेऊन खाली, त्याच्यामुळे मग तिच्या वॉकरमध्ये बसवलं. तर ते भरवताना मग ती खेळेल थोडीशी. तिला भरवलं की मग आम्ही जेवण करतो. मिष्का जेवणामध्ये बनवते पालक चिरून ठेवलेली आहे मी, आणि चणा डाळ भिजवलेली, आणि फोडणीला टाकले जिरं, लाल मिरची, टोमॅटो, आणि त्याच्यानंतर हे थोडंसं झालं की मी हळद वगैरे टाकते. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हळद, धना पावडर आणि लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट पण आपल्या चॉईसनुसार किती तिखट लागतं, आम्हाला जास्त तिखट लागतं. आणि त्याच्यानंतर पालक बी ते घालून सर्व पालक आणि चणा डाळ, आणि थोडंसं ग्रेव्हीसाठी ग्रेव्हीनुसार पाणी घालायचं. तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि एकदम सॉफ्ट शिजवायचं, आणि नंतर त्याला पूर्ण मॅश करून घ्यायचं. मी दाखवेल तुम्हाला एंडला मी कसं करते ते. आता कुकर बंद करते. मिष्का, मिशू खाली जाऊन आले. तर
खाली जाऊन आली. ती बघ ती बघ. तू कोणाला बघते खिडकीतून? मिष्का बापरे, जोरात घेते हा ती. चिमटा घेते जोरात. नख मारले. डॉक्टर आहे ते. अय डॉक्टर. ए मिष्का 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 मिष्का. मी पालकच्या भाजीचा कुकर लावलेला आहे. मग भाजी झाली की चपाती माझी झाली होती ऑलरेडी, कारण हिला खाली मी पाठवलं त्यावेळेसच मी चपाती करून घेतली. आणि आज पनीरचे थांब ना जरा, पनीरचे पकोडे बनवणार आहे मी. ते मी तुम्हाला दाखवेल नंतर. पनीरचे बनवतो आपण, ते दाखवेल तुला मी. तर ते बनवते. पालकची भाजी मी ठेवलेली, मग ते झाल्यावरती मी तुम्हाला परत दाखवेल की मी पनीरचे पकोडे कसे ट्राय करते. आता ते फ्रीझरमध्ये थोड्या वेळात होम टेम्परेचरवर काढून ठेवते आणि नंतर मग दाखवेल तुम्हाला. झालेली आहे भाजी आणि चम्मचने पूर्ण मी मॅश करून घेतलेली आहे हिला. तुम्हाला दिसत असेल तर अशी पूर्ण मॅश केलेली आहे. आणि हे असे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत पनीरचे. आणि हे बॅटर केलेले चण्याचं पीठ आहे, याच्यामध्ये मीठ, हळद आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे, चाट मसाला, थोडंसं टेस्ट चांगली येते त्याच्यासाठी. आणि हे जसं आपण ह्याला करतो ना, भजीला वगैरे करतो ना, हे बॅटर तसंच हवं. आणि मग नंतर हे थोडंसं याच्यामध्ये टाकून मग फ्राय करायचं. हे मी आता करेल थोड्या वेळात हे फ्राय. आणि माझी भाजी पण झालेली. आणि आज एंजलला मी बसवलेलं जरा होमवर्क करायला, कारण खेळून खूप दमली आहे ना ती. आणि ही बघ, ही ना तर अशी उभी राहते, ही पकडून भीती वाटते ही पडायची. आणि थोडेसे पाऊल टाकते, पुढे सरकायला बघते ही. झोप आली एंजल? अभ्यास करायला बोललं तर झोप आली ना. दिवसभर खेळते. ही कशी बेडला अशी पकडून उभी राहते. आता चला, आता जेवण रेडी आहे, जेवायचंय.
च्या शेजारी एक ताई आहेत, त्या वैभव लक्ष्मीचं करतात. तर आज त्यांचं उद्यापन होतं, तर आमच्या तिघींना पण बोलवलेलं आणि अर्जंटमध्ये त्यांनी सांगितलं, म्हणजे विंडोतून आवाज देऊन बोलवलं या म्हणून तिघी. तर आम्ही तिघी पण गेलो आणि त्यांनी आम्हाला तिघींना पण हे केलं, प्रसाद दिला आणि हे वैभव लक्ष्मीचं आमच्या तिघींनाही दिलं. चला आजचा ब्लॉग एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट. आता बाबू खूप रडते, तिला झोपवते. बाय.